नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहे फंडामेंटल राईट्स मध्ये कलम 19 आणि 20. तर कलम 19 ते 22 जे आहे हे ते स्वातंत्र्याच्या हक्कासाठी आहे. तर त्यामध्ये पहिला कलम आहे कलम 19, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार व त्याचे संरक्षण. प्रत्येक व्यक्तीला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तो कुठेही भारतात कुठचाही रहिवासी होऊ शकतो, कुठेही फिरू शकतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याच्या आवडीचा धंदा किंवा व्यवसाय निवडू शकतो. इव्हन तो कुठेही सभा घेऊ शकतो, परंतु त्यासाठी अट एक आहे की त्यासाठी पूर्व संमती किंवा सूचना देणे आवश्यक आहे आणि ती सभा शस्त्राशिवाय आहे. ठीक आहे. परवानगी घेऊन सभा घेऊ शकतो, परंतु शांततापूर्ण आणि शस्त्राशिवाय. हे आहे आर्टिकल 19. त्यानंतर आहे कलम 20, आर्टिकल 20, अपराध किंवा गुन्हा दोषा सिद्धीबाबत संरक्षण. बरं, त्यामध्ये आहे की एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा ही ज्या वेळेस गुन्हा केला त्यावेळेसच्या कायद्यानुसारच केली जाते. त्यानंतर झालेल्या मॉडिफाईड कायद्यानुसार केली जात नाही. याचं एक एक्झाम्पल आहे की निर्भया गँग रेप. त्यावेळेस तो जो दोषी मुलगा होता त्याचं वय 16 वर्ष होतं आणि कायद्यानुसार तत्कालीन कायद्यानुसार 16 वर्षाच्या मुलाला फाशी देण्यात येऊ शकत नव्हती, म्हणून त्याची फाशीची शिक्षा थांबली होती, त्याला ती शिक्षा देण्यात आली नाही. त्यानंतर मात्र फाशीची शिक्षा ही 16 वर्षावर करण्यात आली. दुसरं एक उदाहरण आहे की संजय दत्त. ठीक आहे. आणि दुसरं आहे की एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केल्यास परंतु तो कायदा त्या गुन्ह्यावेळी अंमलात नसेल तर त्याला होणार नाही. हे पहिलं होतं. आणि दुसरं आहे की एखाद्या व्यक्ती आपली शिक्षा पूर्ण करून आला तर त्याला त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देण्यात येत नाही. फॉर एक्झाम्पल संजय दत्त होता की ज्याला मुंबई बॉम्ब ब्लास्टसाठी एकदा शिक्षा झालेली होती, तर त्याला त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देण्यात येऊ शकत नाही.